सनातन धर्मानं भारताचं वाटोळं केलं असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। सनातन नावाचा धर्मच नव्हता असंही त्यांनी म्हटलंय। सनातनी लोकांना विकृत म्हणायला घाबरू नये असं वक्तव्य सुद्धा आव्हाड यांनी केलंय। तर गलिच्छ राजकारणासाठी आव्हाड हिंदू समाजाला बदनाम करतायत असं राम कदम यांनी म्हटलंय। आव्हाडांनी हात जोडून सनातन धर्माची माफी मागावी अशी मागणीही राम कदम यांनी केली आहे। सनातन धर्माने भारताचं वाटोळं केलं। सनातन धर्म नावाचा धर्मच नव्हता। आम्ही हिंदू धर्माला मानणारे आहोत। ज्या सनातन धर्माने आमच्या शिवरायांना राज्याभिषेक नाकारला, ज्या सनातन धर्मियांनी आम्हाला आमच्या छत्रपती संभाजींना बदनाम करून टाकलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सनातन धर्माविरुद्ध पाऊल टाकत आणि त्यांच्यामुळे बदनाम झालेल्या हिंदू धर्माच्या याच्यात त्यांनी मनुस्मृती जाळली। हा मनुचा निर्माता हा सनातनी परंपरेतनं झालं। त्यामुळे सनातन धर्म आणि हे सनातनी विकृत आहेत हे म्हणायला कोणीच घाबरलं नाही पाहिजे। आमचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी राजे यांनी तर पूर्ण आयुष्य समर्पित हिंदू धर्मासाठी दिलं। विसरलात आपण? कोणाला खुश करण्यासाठी विधान करताय? श्रावणाचा पवित्र महिना, साधू संतांपासून कोट्यावधी हिंदू समाज उपवास व्रत वैकल्य करतोय, अनुष्ठान करतोय। त्यांच्या भावना दुखावत आहात कशासाठी? गलिच्छ राजकारणासाठी तुम्ही आमच्या हिंदू सनातन धर्माला बदनाम कराल। नैतिकतेच्या भूमिकेतून त्यांनी हात जोडून सनातन धर्माची माफी मागितली पाहिजे।